नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत स्वाध्याय 31.2. प्रश्न पहिला दिला आहे तुम्हाला. एका बैजिक राशीचे अवयव दिलेत x-7 आणि x-8 हे तुमचे अवयव आहेत. तर ती राशी कोणती असं आपल्याला विचारले. ओके, तर आपल्याला याच्यातून राशी तयार करता येते बरं का. हे एक नंबर घ्या x आणि हा पूर्ण ब्रॅकेट x-8. ओके, म्हणजे ह्या ब्रॅकेटच्या प्रत्येक नंबरनं ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला गुणायचं आपल्याला. पहिले एक्सनं गुणलं, आता हे उरलेलं -7 घ्या आणि ह्यानं गुणायचं आहे x-8ला. ओके, चला गुणाकार करून घेऊ. x आणि x चा गुणाकार x² होतो, x आणि 8चा गुणाकार 8x होतो, 7 आणि x चा गुणाकार -7x होतो आणि 7 आणि 8चा गुणाकार हे दोघं निगेटिव्ह आहेत, तर हे पॉझिटिव्ह 56 येतं. ओके, ह्याच्यामध्ये x² ह्या दोघांना तुम्हाला सॉल्व करता येतं. -8 आणि -7 हे येतं मायनसमध्ये 15x + 56. ओके, हे तुमचं उत्तर असेल. x² - 15x + 56, x² - 15x + 56, पर्याय 3 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 दिला आहे 1 - 81x⁴. ह्याचे अवयव तुम्हाला विचारलेत. ओके, आता हे जे प्रश्न आहे याला आपल्याला a² - b² ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचे. a² म्हणजे 1 आहे, ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो डबल मी, मायनस हे जो 81 आहे त्याला 3x² आणि पुन्हा ब्रॅकेटचा आपल्याला याला स्क्वेअर करायचा आहे. ओके, 3चा स्क्वेअर 9 आणि 9चा डबल स्क्वेअर केला तर 81 येतं आणि x चा पॉवर 4 म्हणजे x चा पॉवर 2 आणि 2 4. ओके, तर सूत्र वापरू आपण. a² b² असेल तर सूत्र म्हणतं पहिले a + b करा आणि नंतर a - b करा. ओके, चला त्यानुसार याला सोडवायचं आहे आपल्याला. हे a² आहे, हे a म्हणजे तुमचा एवढा a आहे बरं का, हा तुमचा एवढा b आहे. a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर, तर a + b. a म्हणजे 1चा स्क्वेअर 1. ओके, प्लस b आहे तुमचा 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा तुमचा a आहे, हा b आहे. a - b, a म्हणजे 1² मायनस b म्हणजे आहे 3x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बघा a + b, a - b ह्या स्क्वेअरवर फॉर्म्युला अप्लाय केला आहे. ह्याला सॉल्व करता येतं. 1चा स्क्वेअर 1 येतो, ह्याचा स्क्वेअर केला तर 9x² येतं. इथं a² b² आहे मायनसमध्ये, इथं डबल तुम्हाला सूत्र लावता येतं. a² b² असेल तर a + b. a म्हणजे आता 1च आहे फक्त आणि b म्हणजे 3x आहे. a म्हणजे 1 मायनस b म्हणजे 3x. ओके, तर हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय बघू आपण. 1 + 9x², 1 + 9x² आहे, 1 + 3x, 1 - 3x, तर पर्याय 4 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 दिला आहे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 289. दुसऱ्या याच्यात दिले a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 121. ओके, आपल्याला किंमत काढायची a² b²ची किंमत काढायची आहे. तर पहिले आपण याचं काय करू, याचा स्क्वेअर रूट घेऊया. बघा, जर स्क्वेअर रूट घेतलं, रूटमध्ये a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट इकडं पण घेतलं आणि इकडच्या बाजूचं पण स्क्वेअर रूट घ्यायलो मी. ओके, तर ह्याचं रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, राहिलं तुमचं a + b आणि a + bची किंमत ह्याचं स्क्वेअर रूट काढलं तर 17 आली बरं का, ह्याची किंमत 17 आली तुमची. तसं इथं a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ह्याचं स्क्वेअर रूट घ्या आणि 121चं पण स्क्वेअर रूट घ्या. ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर रूट स्क्वेअर कॅन्सल, तर a - b ही किंमत आली तुमची 11. ओके, ह्या दोन किमती आपल्याला पुढं वापरायच्यात. आपल्याला किंमत काढायची आहे a² - b²ची. पण ह्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला म्हणतो a - b × a + b. ओके, आता ह्याच्यात किमती टाका. ह्या a - bची किंमत आहे तुमची 11 × a + bची किंमत आहे 17. ह्यांचा प्रोडक्ट करून घेऊ. 17 × 17 = 7, हातचा 1, 17 × 17 = 8, 187 तुमचं उत्तर येईल. ओके, तर पर्याय 2 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 दिला आहे आपल्याला x² - 5x - 6. ओके, या राशीचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. अवयव पाडताना बघा, हा शेवटचा नंबर आणि हा x² सोबतचा नंबर इथं काही नाही म्हणजे 1 आहे, ह्यांचा गुणाकार करा. 1 आणि 6 यांचा गुणाकार -6 येतो. आता -6चे अवयव असे पाडायचे आहेत की त्यांचा गुणाकार -6 आला पाहिजे आणि बेरीज -5 आली पाहिजे बरं का. तर याचे अवयव पडतात. तर 6 × 1 = 6. बघा, 6 आणि 1चा गुणाकार -6 येतो. 6 आणि 1ला जर ॲड केलं तर हे -5 यायला पाहिजे. ओके, येतं. ओके, आता हे x² खाली घ्या.
ह्याच्या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांना टाकायचं. हे कोण आहे -6x आहे, हे कोण आहे प्लसमध्ये 1 म्हणजे नुसता x आहे आणि हे -6 आहे. ह्या दोघात सामायिक नंबर आपल्याला बाहेर काढायचा आहे. x दोनदा आहे, x बाहेर आला एकदा, दोनदा x होतं, एक बाहेर आला आणि एक x मधात राहिला. इथला x बाहेर काढला, राहिलं कोण 6. इथं कॉमन काहीच नाही आहे तर कॉमन 1 काढा आणि राहिलं कोण x - 6 आतमध्ये. x - 6 दोनदा आहे, एकदाच घेऊन टाका आणि x आणि 1 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार x + 1. ओके, तर x - 6 x + 1 पर्याय 2 हे तुमचं उत्तर असेल. चला प्रश्न क्रमांक 5 दिला आहे आपल्याला. 121 × 79 ह्याचा तुम्हाला प्रोडक्ट ह्यांचा गुणाकार पूर्ण करायचा आहे बरं का. ह्याला काय लिहिता येईल तुम्हाला, याला लिहिता येईल 100 + 21 लिहिता येतं आणि ह्याला तुम्हाला लिहिता येतं 100 - 21 लिहिता येईल. ओके, बघा 100मधून 21 काढा 79 येतं आणि 100मध्ये 21 ॲड करा 121 येतं. म्हणजे तुमचं सूत्र कोणतं वापरलं चाललं आहे, a + b a - b = a² - b². ओके, हे सूत्र तुम्हाला इथं वापरायचं आहे. चला a² a म्हणजे कोण आहे डायरेक्ट 100 आहे, 100चा स्क्वेअर करा. b² म्हणजे डायरेक्ट 21चा स्क्वेअर करा. 100चा स्क्वेअर केला तर हा येतो 1 2 3 4 0 10,000. 21चा स्क्वेअर करा 441 येतो. आता ह्यांची वजाबाकी करायची आहे. हे 4 4 1. चला 9 9 9 10, 10मधून 1 गेला 9, 9मधून 4 गेले 5 5 आणि हे 9, तर 9 5 5 9. ओके, 9 5 9 5 5 9, तर पर्याय 3 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 दिला आहे. सरळ रूप द्या. 2x² + 7x + 6 आपणमध्ये दिलं आहे x² - 13x - 30. ओके, आता जे वरचा नंबर आहे त्याचे आपल्याला पहिले फॅक्टर काढायचे आहेत, अवयव पाडायचे आहेत. बघा 2x² + 7x + 6 ह्याचे अवयव पहिले पाडून घेऊ आपण. बघा 6 आणि 2चा गुणाकार करा, हा येतो 12. आता ह्याचे अवयव असे बघायचे आहेत, नंबर असे बघायचे आहेत की त्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि बेरीज तुमची किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. बघा तर मी नंबर घेतोय 4 आणि 3. बघा 4 आणि 3चा गुणाकार 12 येतो. हे 4 प्लस आणि 3 प्लस यांची बेरीज केली तर +7 आली. ओके, हे नंबर इथं टाकून द्या. 2x² + 4x + 3x प्लसमध्ये 6. ह्याच्यामध्ये कॉमन काढा. ह्या दोघांमध्ये कॉमन येतं 2x. 2x काढलं तर इथं एक x राहिलं, इथून 2 काढला होता, 2 मधात राहिलं. ओके, x तर बाहेर काढले. इथं कॉमन तुमचं येतं 3, राहिलं मधामध्ये x + 3 2 6, x + 2 राहिलं. ओके, हे 2 ब्रॅकेट एकदाच घेऊन टाका, x + 2 आणि हे 2x आणि 3 दुसऱ्या याच्यात टाकून द्या, 2x प्लसमध्ये 3. चला हे जे वरचा नंबर आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला हे टाकायचं आहे x + 2, दुसऱ्या याच्यामध्ये 2x + 3. ओके, आता हे जे खालचा नंबर आहे ह्याचे पण आपल्याला असेच अवयव पाडायचे आहेत. बघा खाली नंबर काय दिला आहे, x² 13x - 30. चला सेम इथं बी तेच करायचं आपल्याला. 30 आणि 1 -30. -30चे अवयव असे बघा की त्यांचा प्रोडक्ट -30 आला पाहिजे पण त्यांची बेरीज -13 आली पाहिजे. ओके, तर 10 आणि 3चा गुणाकार 30 येतो. ओके, पण आपल्याला बेरीज 13 आणायची आहे. जर आपण ह्या दोघांना पण निगेटिव्ह केलं, बघा दोघांना पण जर निगेटिव्ह केलं तर यांची बेरीज -13 येईल, पण यांचा गुणाकार कसा यायला आहे, यांचा गुणाकार तुमचा प्लसमध्ये 30 यायला आहे. 10 3 +30 यायला आहे, पण इथं -30 पाहिजे आपल्याला, तर हे नंबर जमणार नाहीत बरं का. दुसरे नंबर बघू आपण. 15 2 30, 15 2 30 होतं. आपल्याला इथली बेरीज निगेटिव्ह आणायची, म्हणजे मोठा नंबर निगेटिव्ह ठेवा, छोटा नंबर पॉझिटिव्ह ठेवा. ओके, नंबर टाकून द्यायच्यात. x² - 15x प्लसमध्ये 2x - 30. ओके, चला बघा 15मधून 2 गेले -13 यायले आणि प्रोडक्ट केला तर -30 येतो. ह्याच्यातून कॉमन काढा x, राहिलं इथं तुमच्याकडं x 1 मधात राहिलं, x काढले 15 राहिलं, इथं 2ला बाहेर काढा, राहिलं x - 15 मधामध्ये. ओके, तर हे 2 ब्रॅकेट आहेत ते एकदाच लिहून टाका. x - 15, x आणि 2 दुसऱ्या ह्याच्यात टाकून द्या, x + 2. चला हे नंबर इथं टाकून द्या. x - 15 आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे x प्लसमध्ये 2. ओके, हे झालं तुमचं टोटल फॅक्टरायझेशन. आता याच्यामध्ये जे सारखं दिसतं ते कट करून टाका. x + 2 तुमचं कट करता येईल. राहिले वरच्या ठिकाणी 2x + 3 आणि खाली राहिले x - 15. ह्याच्यामध्ये काहीच कट करता येत नाही बरं का. बघा 2x + 3 आणि x - 15, 2x + 3 x - 15, पर्याय 1 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 दिला आपल्याला.
प्रश्न क्रमांक 7 दिला आहे 4.9 ब्रॅकेटचा क्यूब प्लस 2.1 क्यूब 4.9 स्क्वेअर मायनस 10.29 इंटू 1 प्लस 4.41. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. इथं वरच्या ठिकाणी आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचं सूत्र वापरता येईल. बघा सूत्र काय म्हणतं, ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी करता येतं, दुसऱ्या याच्यात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लसमध्ये बी स्क्वेअर हे तुम्हाला असं करता येईल. ओके, तर वरच्या ठिकाणी सूत्र वापरा ए प्लस बी. ए म्हणजे कोण आहे 4.9 प्लस बी म्हणजे कोण आहे 2.1. दुसऱ्या याच्यात एचा स्क्वेअर म्हणजे 4.9चा स्क्वेअर मायनस ए इंटू बी म्हणजे 4.9 इंटू बी म्हणजे कोण आहे 2.1 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2.1चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. अपॉनमध्ये खाली दिले तुम्हाला 4.9चा स्क्वेअर मायनस 10.29 इंटू 1 प्लस 4.41. ओके, चला आता ही 4.41 जो आहे तो 2.1चा स्क्वेअर आहे बरं का, आणि हे 4.9 स्क्वेअर हे जशाला तसं दिलं इथं तुम्हाला. राहिलं ह्या दोघांचा प्रोडक्ट एकदा चेक करा. बघा 4.9 आणि 2.1 दोन नंतर पॉईंट, तर हे दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला दिला आहे 10.29. ह्या वनचं काही नाही बरं याच्यात. तर हे नंबर आणि हे नंबर तुम्हाला डायरेक्ट कट करता येतं, हे दोघं सेमच आहेत बरं का. राहिलं काय तुमच्याकडं 4.9 प्लसमध्ये 2.1 ॲडिशन करून घ्या यांची. 4.9 आणि 2.1 10ला 0 कॅरी 1 4 5 6 7, तर तुमचं लास्ट उत्तर यायला 7.0. ओके, तर पर्याय 4 हे तुमचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 दिला आहे 27 एक्सचा पॉवर 3 मायनस 64 एक्सचा पॉवर 3. ओके, आता ह्याला तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. तुमच्याकडं फॉर्म्युला वापरण्यासाठी फॉर्म्युला असा आहे ए क्यूब मायनस बी क्यूबचा. फॉर्म्युला म्हणतो पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी लिहा, दुसऱ्या याच्यात ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लसमध्ये बी स्क्वेअर हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, तर एचा क्यूब, आता इथं एचा क्यूब कंप्लीट नाही तर याला क्यूबमध्ये कन्वर्ट करा. तर तुम्हाला ह्याला असं लिहिता येईल 3x ब्रॅकेटचा क्यूब, ह्याला तुम्हाला लिहिता येईल 4/x ब्रॅकेटचा पॉवर 3. ओके, आता हा झाला तुमचा ए क्यूब आणि बी क्यूब. तर पहिले काय करायचं आहे ए मायनस बी, ए म्हणजे कोण आहे 3x मायनस बी म्हणजे कोण आहे 4/x. एचा स्क्वेअर तर हे 3x ह्याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे प्लस ए आणि बीचा प्रोडक्ट आहे बरं. इथं ए म्हणजे 3x आहे इंटू बी म्हणजे आहे 4/x प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 4/x ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, चला सॉल्व करा याला. 3x मायनस 4/x इथं ह्याचा स्क्वेअर केला तर 9x स्क्वेअर झाला. इथं x कॅन्सल, 3 आणि 4चा प्रोडक्ट 12 झाला प्लस इथं 4चा स्क्वेअर 16 आणि ह्या एक्सचा स्क्वेअर x स्क्वेअर. ओके, तर हे उत्तर आपलं निघेल इथं. बघा 3x मायनस 4/x इथं पण आहे. चला पर्याय 2 बघा एकदम योग्य दिल्या बरं आपल्याला याच्यामध्ये. बघा पर्याय 2, पर्याय क्रमांक 2 3x मायनस 4/x 9x स्क्वेअर 12 16/x स्क्वेअर. पर्याय 2 हे तुमचं उत्तर असेल.